सर्वांना क्रांतिकारी जय भीम। 25 तारखेला जे आमचे धम्मगुरू मलगी या गावामध्ये चिखली तालुक्यातील त्यांच्या धम्म कार्याबद्दल गेले असताना त्या ठिकाणी काही जातीवादी समाजकंटकांनी आमच्या भंतेजींना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। आम्ही त्या संदर्भात गावातले नागरिक आणि सर्व समाज बांधव मिळून 25 तारखेला चिखली स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता तिथे त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा नोंदविला आणि अद्यापही त्या ठिकाणचा जो आरोपी आहे आलेकर हा एक अटक आहे आणि जो दुसरा आहे रेगुडे तो अद्यापही 10 दिवसापासून फरार आहे। चिखलीतील PI गावंडे साहेब आणि DYSP सुधीर पाटील साहेब यांच्याकडे आम्ही वारंवार चौकशी करून देखील ते म्हणतात आरोपी आत्ता अटक करू मग अटक करू, पण अजूनही आरोपी अटक नाही आहे। जो आरोपी आहे तो आमच्या भंतेजींना आमच्या धम्मगुरूला वारंवार धमकवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यानंतर आमचे जे साक्षीदार आहेत गजानन भाऊ आणि श्रीकांत भाऊ यांना सुद्धा तो धमक्या देत आहे, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे आणि पोलीस प्रशासन हे मूग गळून गप्प बसलेलं आहे। अद्यापही आरोपी अटक नाही। जर असंच चालत राहिलं तर कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो। जर आरोपी येत्या काही दिवसाच्या आत अटक झाला नाही तर आम्हाला रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही। समग्र महाराष्ट्रामध्ये आम्हा दलितांवर होणारे अत्याचार बघता अजूनही आम्ही स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं नाही हे या ठिकाणाहून दिसतंय। आम्हाला लढल्याशिवाय पर्याय नाही। आमचे धम्मगुरू रात्री बेरात्री त्यांचा धम्मप्रसार करत असतात। त्यांच्या जर केसालाही जर धक्का लागला तर हे महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हे देखील आम्ही या ठिकाणी सांगतो। कारण की हे आमचे धम्मगुरू आहेत, बौद्ध धर्माच्या ते प्रचार प्रसार करत असताना त्यांना गावोगावी फिरावं लागतं आणि इथलं जर स्थानिक प्रशासन आरोपीला जर पाठीशी घालत असतील तर आम्हाला आंदोलन मोर्चे काढल्याशिवाय पर्याय नाही। तरी प्रशासनाने कुठल्याही राजकीय दबावाखाली न राहता तात्काळ त्या आरोपीला अटक करावी ही आमची सर्व समाज बांधवांच्या वतीने मागणी आहे आणि आमचे जे धम्मगुरू भंतेजी आहेत यांना तात्काळ प्रशासनाने पोलीस प्रोटेक्शन द्यावी ही सुद्धा आमची एक मागणी आहे। आणि जर हे झालं नाही तर आम्ही प्रचंड ताकदीने हा लढा तीव्र केल्याशिवाय शांत बसणार नाही हे देखील या ठिकाणी आम्ही सांगतोय। जय भीम।